पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया 2022-23 जो दुसरा टप्पा सध्या सुरू आहे। ह्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत उमेदवारांची लिस्ट जी आहे यादी या अगोदर जाहीर करण्यात आली होती। तर या संदर्भात नवीन सूचना जी आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आली होती। पाहू शकता ही जी सूचना आहे माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व महानगरपालिका संबंधितसाठी, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा, सर्व जिल्हा परिषदेचे प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, यानंतर पाहू शकता मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषदा संबंधित आणि अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांनी मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्था ज्या आहेत त्यांच्यासाठी हे सूचनापत्रक जारी करण्यात आलं होतं। यानुसार पाहू शकता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 अंतर्गत पाहू शकता दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाची पडताळणी करण्याबाबत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे। या अगोदर पवित्र पोर्टलवर ही शिफारस यादी 21 मे 2025 रोजी जारी करण्यात आली होती। त्याचबरोबर उमेदवारांसाठी सुद्धा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती 10 ते 12 मार्च 2025 दरम्यान। या अगोदर युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी हे निवेदन 27 मेला जाहीर केलं होतं। या संदर्भात अनुसरून पाहू शकता उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती अंतर्गत 21 मे 2025 रोजी उमेदवारांची शिफारस यादी ही पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। यानुसार शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये सरळ सेवा भरतीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग SCBC या वर्गासाठी 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे। तर दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिरातीपूर्वी पोर्टलवर दिनांक 10 मार्च 2025 पासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा हे देण्यात आली होती। यानुसार पोर्टलवर प्रसिद्ध सूचना दिनांक 10 मार्च 2025 मुद्दा क्रमांक 14 ते 16 आणि सूचना 12 मार्च 2025 मुद्दा क्रमांक 2 नुसार यापूर्वी ओपन किंवा EWS प्रवर्गामधून स्वप्रमाणपत्र देणारे सादर केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय जो आहे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील SCBC आरक्षण लागू असल्यास तसा बदल करण्याबाबत कळवण्यात आले होते। परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल न केल्यामुळे पोर्टलवरील नोंद माहितीनुसार पाहू शकता EWS प्रवर्गामधून शिफारस करण्यात आली आहे। सबब आपल्या स्तरावरून कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलद्वारे EWS प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांच्या EWS प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी आणि उमेदवारास सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी पोर्टलवर EWS प्रवर्गामधून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांना अपात्रतेबाबत यथानीय पाहू शकता नियम जो आहे हा निर्णय घेण्यात यावा, म्हणजे त्यांच्या स्तरावरून तो निर्णय घ्यावा। पाहू शकता ज्यांनी SCBC प्रवर्गासाठीची महत्त्वाची अपडेट काय होती की यांनी पाहू शकता जो मुद्दा आहे त्यानुसार ओपन किंवा EWS या अगोदर ओपन किंवा EWS म्हणून जो अर्ज केलेला आहे स्वप्रमाणपत्र सादर केलं होतं, याच्यानंतर शासन निर्णयानुसार त्यांना SCBC प्रवर्गामधून 10%चं आरक्षण लागू करण्यात आलं होतं आणि त्यासाठी पाहू शकता बदल करण्यासाठी सुद्धा उमेदवारांना सूचना या जाहीर केल्या होत्या। परंतु काही उमेदवारांनी बदल केलेला नाहीये। तर अशा 9 बदल केलेल्या उमेदवारांना त्यांचं EWS प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्याचा लाभ घेण्यासाठी जर ते नसेल किंवा त्यांनी ते सादर नाही केलं किंवा त्यांना SCBC मधून हवं असेल त्यांची पात्र आणि अपात्रता हे चेक करून त्याबाबत त्यांनी स्वतः निर्णय घेणं आवश्यक आहे। अशा पद्धतीचं हे सूचनापत्रक परिपत्रक जे आहे मार्गदर्शक सूचना म्हणू शकता या जाहीर करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालय यांच्या अंतर्गत या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जी शिफारस यादी जाहीर करण्यात आली होती याची निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे। SCBC सामाजिक आरक्षण जे आहे किंवा नाही ही पडताळणी करणं त्यांना आवश्यक करण्यात आलेलं आहे। या संदर्भातल्या
सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.